त्याला नाही का खरोखर रस्ता आपण रस्सा नाही का राग आणबीचा बोलतोस मम्मीच्या हाताला चव आहे गाईच. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर किती दिवस झालं बरं घरांचा एक पण ब्लॉग नाही, सगळा बाहेरचा फिरायचा परत वडभरणी त्यात चाललेला. आज घरान बसल्या बसल्या बरं ब्लॉग करूया आणि रेसिपीचा ब्लॉग करूया, काहीतरी रेसिपी. दीदी आणि आई हे सोलतान सुक्क सोर नाही वल्ल सोर काय ते काय म्हणतात सोर ना अंबारीचं सोर हे सोलतान. याचं काय बनवायचं आपल्याला तलाचं पुन्हा आत नाही, याचा रस्सा पण घालायचा आहे. याची तलाचं नाही का खरोखर रस्ता आपण रस्सा नाही का राग आणबीचा बोलतोस तू कट नाही करणार मी टाकी ना हा काय झोंबी घे ना माझ्याशी. ती आमची काम करताय हा सुका सोर बनवणार आहे का. मम्मी कशी बनवते त्या बघूया ना. मम्मी सध्या भाकरी टाकताय दीदीने. आता मला काय माहिती बनवलं भाकरी टाकते. आता तुम्हाला माहिती का या बाजारात गेली का ऐसा आहे का. घरांची आली पिसलायला लागली माझ्या नुसती काय बोलायचं. थोडं सोलता सोलता या माझ्यावर पिसलायला लागली. आता मम्मी बाजारांशी आल्यावर कैसा बनवते कैसा नाही त्या बघूया. तुम्हाला पण दाखवते. दाखवलेलं का आपण गव्हा दाखवलं असतील ना बनवायचं कसं ते. हा एकदा दाखवलेला आज परत दाखवू बघूया कसा बनवते मम्मी. म्हणा डाएट व्हायचं समी पण घरांचा पाहिजे दौरा खावायचा काय काय रातच्या रितच्या नाही खावायचा असं तुम्हाला वाटत. बघूया मम्मी वाट बघते इथवर सोलताना मदत करते. मी मदत करते बाई मी का. मास्टर शेफ ऑफ इंडिया आलेली आहे मम्मी. फायनली आली ना. काय बनवते हे जेव्हाला काय तलतस का हे काय निसोड बनव सुका सोरा बनवतो. यो माईक लाव तुझं. सुका सोरा कसा बनवतात. अरे सगळ्या करायचं कांदा लसूण चंबाट मिरची तिची शिजवायचं ना मग ते टाकायचं मसाला. या कोलब्या असतात बारक्या त्यांना सोलून या करायचे सोर बनवायचं त्यांचं. याला बोलतात आंबार वली आंबार वली आंबार. माहिती का याची इकडची रेसिपी आहे माहिती का. वली आंबार म्हणजे कोलब्या सुक सोर काय बोलतात सोर पण बोलतात त्याला. आंबारीचं सोर अजून काय बोलतात आंबार सुकट नाही वली आंबार. अच्छा तर त्यासाठी प्रिपरेशन केलं. कांदा चंबाट लसूण मिरची आणि मसाला अच्छा कोथिंबीर वगैरे. चला ही बनवते. आता तेल तापत ठेवलंय कढईत. तेल तापल्यावर लगेच त्याच्यात हे टाकायचं ना कांदा मग लाल व्हायस पर्यंत. ओके गाईज आज आवाज कसा येतोय कारण तर माईक लावलाय माईक आणलाय तर माईकाचा जरा प्रॉपर उपयोग करावा प्रत्येक व्हिडिओ मध्ये वापरावं असं वाटतं. पुन्हा असं बाहेर गेल्यावर ना असा रेसिपी वगैरेचा व्हिडिओ एक नंबर होतो. तो कांदा लाल होईपर्यंत शिजवायचा. मी यो ब्लॉग का बनवते माहिती का. मला लय आवडतं. भूक लागली खावायला. सकाळची जेवलो पण नाही. मी जिमला गेलतो फक्त अंडी खाली तवराच बाकी जेवलो पण नाही. मग बरा बनवता तोंडाला पाणी पण सुटेल मग खावायला नंतर माझ्या पण येईल बरं. बरं ब्लॉग बनवते ना. असा घरण किती दिवस ब्लॉग पण नाही बनवला काय म्हणणे. आवरे दिवस आया फिरू चाललेला. त्याच्यामध्ये टाकला टमाट आणि लसूण मिरची टाकायचा ना. याचा डबल सगळं शिजवून घ्यायचं कांदा त्याच्यानंतर मसाले टाकायचे. ओके नरम होईपर्यंत. आता हे सगळं नरम होईपर्यंत भाज्या शिजवायच्या. म्हणजे काय भाज्या म्हणजे त्यांनी टोमॅटो आहे कांदा आहे ना लसूण मिरची. ही टेस्ट आहे ना टेस्ट लई भारी लागतं खावायला. मम्मी बनवतं तर अजून लई भारी क्रेझी लागतं. नाही मसाला आपलं घरून जात नाही म्हणजे घरून कुटलेला मसाला मिरच्या वगैरे आणून. गरम मसाला लाल आपला लाल तिखट हळद
नाही एक काश्मीरी मसाला. अशा काश्मीरची मसाला मागवला डायरेक्ट. कच्ची. अशा गावांत घामावलो डायरेक्ट आहे किचन मध्ये. मम्मी तू काही शिरत वेल मी जरासा बसलो ना फुल घामावला भिजला शर्ट डायरेक्ट. लय गरम होते आपल्या किचन. एसी बसवायला लागेल ना किचन मध्ये. नको. आज चणे खायला पैसे नाही एसी बसवलेला किचन मध्ये. आता नाही 15 दिवस तेल तेल थोडं कमी झालंय तर त्याच्यानं थोडं अजून तेल टाकलं मम्मीने. सो आता ही भाजी शिजली प्रॉपर. त्याच्यामध्ये मम्मी मसाला टाकते. कंचा कंचा हलद मसाला त्या सांगलाय तुम्हाला. त्याच किती चमचा? 2 चमचे बस. हलद जराशी किलो बघ. छोटा आहे हा चमचा आमचा, मोठा नाही. त्याच्यामुळे ते 2 चमचे टाकायला लागतात. तुम्ही टाकला तर 1 चमचा टाकायचा ना. काश्मीरी मसाला यो गरम मसाला नाही यो काश्मीरी मसाला. कलर येवाला म्हणजे थोडासा अजून कलर येवाला रेड. यो काश्मीरी मसाला बघा किती लाल आहे. लाल करशीला जेवताने. पक्का नाही थोडासा का. आता हे मसाला ना भाजी एकत्र शिजवून घ्यायचा. त्याच्यामध्ये नंतर मग सोडं टाकायचं. न शिजल्यावर मीठ टाकायचं ना. ओके. मीठ कोथिंबीर. मीठ न कोथिंबीर का लास्टला. आंबार टाकते ना आंबार बघा किती गोडी आहे. सोलली शाप पूर्ण सोलून नीट बघा कशी सोलली प्रॉपर एकदम. जरासा कोसा पण नाही. जास्त नाही ना गाठलाचा एकदम तुटतील ना त्या. नाही तुटत नाही ते पण ते आता काय झाकण देऊ. आता झाकण देऊन ठेवायचं ना थोडा गाठली मारून. ओके. आता झाला आपला मिश्रण तयार. आता मीठ टाकते मम्मी न झाकण देऊन ठेवते. त्याच्यानंतर लास्टला मग कोथिंबीर टाकायची. ओके. आता हे कालवून जरासा त्याच्यावर झाकण ठेवायचा. झाली रेसिपी. काय एकदम सोपी आहे ना. एकदम सोपी न सिंपल आहे बनवायला. पण चव लागतं का नाही. चव क्रेझी चव लागतं. मनाला आवडतं म्हणून. चिकनच्या पेक्षा जास्त आवडतं मला. त्यामुळे मी आज रेसिपी तुम्हाला दाखवते बरं. तुम्ही पण बनवून खा बरं गरम कशी लागते बघा. काय तुम्ही कोलब्यांची साईज बघा एकदम छोटी आहे. जास्त मिळलं नाही लवकर. हा ही कोलबी मिळलं नाही का लवकर. ओके. आता पाणी टाकायचं काय एकदम नॉर्मल क्वांटिटी मध्ये पाणी टाकायचं बघा. आता हा आवरास का बस आवरास पाणी टाकायचं एकदम. 1 चमचा. नंतर मग वरती झाकण दिलं ना का झाकणावर पाणी टाकून ठेवायचं. असं झाकण दिलं ना त्याच्यावर पाणी टाकून ठेवायचं. मग आतमधून करप नाही मग ना. आतमधून लागत नाही मग असं पाणी ठेवल्यावर. तुम्ही जर कुकिंग करत असाल तर तुम्हाला या गोष्टी ऑब्विसली माहित असेल. बट मी का तुम्हाला सांगते घामावलो. आता मी चाललो याच्या किचनच्या बाहेर. रेडी झाल्यावर दाखवते तुम्हाला कसा काय होते. तर किचन मध्ये माझी जायची हिंमत नाही. घामावलेलं डायरेक्ट पूर्ण भिजलो. काय विषय माहितीये का. आता 5-10 मिनिटांमध्ये तो रेडी होईल. 5-10 का 15 मिनिट. मम्मी किती मिनिटं लागतात. म्हणजे 10 मिनिटांमध्ये रेडी होतं का. 10 मिनिटांमध्ये आपण शिजवून झालं ना का रेडी होतं. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकली मम्मीने. रेडी झाल्यावर खावाला काय. हा झाल्यावर आता दाखवते तुम्हाला रेडी. आणि मला भूक लागली लगेच जेवायला घेईल मी. क्रेझी तुम्ही बघू शकता. आता यो झालाय रेडी. त्याच्यावरती कोथिंबीर टाकल्यावर कसा क्रेझी वाईब येईल काय. तो अजून जरासा आटवाचा ना. अजून पाणी आहे ना यो तो अजून आटवाचा जरासा. अजून सुका होईल ना अजून भारी लागल. 1 नंबर. या खावाला काहीच. काय बोलतात मम्मी परत विसरलो. आंबार वली आंबार. आंबार खावाले. पावसाळ्याच भेटत काही जास्त. ओके धन्यवाद. तू माझ्यासाठी एवढं करते. आता जेवायला जे मस्त आंबार वली आंबार. काय पावसाळ्याचे भेटणारे आंबार खाऊया गाईच. क्रेझी. फायनली आता रेडी वगैरे झाली प्रॉपर. म्हणा लागली भूक लागली. मम्मी हान जेवायला. जेवते मस्त आहे बसून. 1 नंबर. तुम्हाला पण सांगते कसा काय टेस्ट लागते. टेस्ट 1 नंबर लागतं. मी आधी पण तुम्हाला सांगलं असेल किंवा दाखवलं असेल मला आयडिया नाही.
बट परत बघा तुम्ही न कसा वाटला ते पण सांगा. मजा करूया काय आता डेली ब्लॉग करत जाईल मी. डेली ब्लॉग येताना आले नाही आमचं केस काढलं तर खरं दिसतं बघा आले. कल्लू हाऊ आर यू हाऊ आर यू हाऊ आर यू हाऊ आर यू कसा दिसतंय नाही चिकना दिसतंय का? बगिरा वाटतंय ना आता बगिरा एकदम काला आल्या. हे कल्लू बगिरा नाव ठेवलेला काल्याच बोलतो ना मी त्याला. काय बोलायचं फायनली गाईज लिंबू मार्के काय आंबार सोर आंबारीच सोर. गरम आहे गरम. मम्मीच्या हाताला चव आहे गाईज. असं तुम्हाला वाटतं काही नाही. खार बनवलाय असं तुम्हाला वाटतं पण काही नाही. एक नंबर झालाय. झाली मस्त वाटतंय या जेवायला. तुम्ही पण ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे. लई भारी चवीला लई भारी. हे पावसाळ्याच्या खावाला असं परता पाऊस न पावसाळ्याचं जास्त भेटतंय. बोललो त्याला पावसाळ्याच भेटते खावायला मजा येते एक नंबर. पाऊस पण आला दिसतंय मला आलेला पण पडण आली. चव लागते ना चव. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर कमेंट करा. तर तुम्ही पण ट्राय करा. ट्राय केला कसा झाला ते आपण कमेंट करून सांगायला काय. एक नंबर या जवळला.